पुढे वयात एकनाथ खडसे हे मुंबईकरता रवाना झालेत। खडसेंच्या निकटवर्तीयांनी या संदर्भात माहिती दिली आहे। ईडी कार्यालयात हजर राहण्याचे त्यांना आदेश देण्यात आले होते आणि 30 तारखेला त्यांना हजर राहण्याचे आदेश आहेत आणि त्या अनुषंगाने ते मुंबईला रवाना झाल्याचं कळतंय। ईडी कार्यालयात त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत आणि म्हणून ते मुंबईकरता रवाना झाले। बरोबर 30 तारखेला त्यांना ईडी कार्यालयात हजर राहावं लागणार आहे। आणि त्यासाठीच मुंबईकरता रवाना झाल्याचं कळतंय। एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे मुंबईकरता रवाना झालेत। 30 तारखेला त्यांना ईडी कार्यालयात काही प्रश्नांची उत्तर देण्याकरता चौकशीकरता म्हणून हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं। बोलूयात आमचे प्रतिनिधी राजेश भागवत आपल्या बरोबर आहेत। राजेश, काय माहिती आहे? राजेश, आपल्याला माझा आवाज येतोय? राजेश यांच्याशी संपर्क आपला तुटलाय, पण ईडी कार्यालयात त्यांना चौकशी करता म्हणून बोलवण्यात आलेले 30 तारखेला ही त्यांची चौकशी केली जाणार आहे। म्हणून आता ते मुक्ताईनगरवरनं मुंबईच्या दिशेने निघाल्याचं कळतंय। हे दृश्य आपण बघतोय। एकनाथ खडसे त्यांच्या बंगल्यात बाहेर पडलेत आणि त्यानंतर ते मुंबई करता रवाना झालेत। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी राजेश भागवत आपल्या बरोबर आहेत। राजेश, काय माहिती आहे? या महत्त्वाच्या बातमीनंतर आपण जाणून घेऊयात बातमी नागपूरमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण 15% कमी झाल्याची माहिती अनिल देशमुखांनी दिली आहे। गुन्हेगारीवर कसं नियंत्रण आणता येईल यावर चांगलं काम सुरू आहे। तसंच नागपूरमध्ये पेट्रोलिंगसाठी 200 बॉडी कॅमेरे आणणार असल्याची माहिती त्यांनी दिली। नागपूरचा जो क्राईम जो आहे तो जवळजवळ 15% कमी झालेला आहे। रॉबरीमध्ये जवळजवळ 14% घट झाली आहे। चेन स्नॅचिंगमध्ये जवळजवळ 62% घट झाली आहे। हाऊस ब्रेकिंगमध्ये जवळजवळ 18% घट झाली आहे। मोटर व्हेकल थेफ्टमध्ये जवळजवळ 19% घट झाली आहे। भारतातलं पहिलं हॉर्स माउंटेड पोलीस युनिट मुंबईला आम्ही चालू केलं। त्याच धर्तीवर नागपूरला सुद्धा पुढील काळामध्ये हॉर्स माउंटेड पोलीस युनिट आम्ही चालू करणार आहे, ज्याचा फायदा सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला मोर्चे आणि बाकी सुद्धा जे असतील त्याला चांगल्या पद्धतीनं कंट्रोल करण्यासाठी त्याचा उपयोग होईल। पुढील बातमी अशी आहे की सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याबाबत सीबीआयने लवकरात लवकर खुलासा करावा अशी मागणी जी आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे। सुशांत सिंगच्या केसमध्ये हा संपूर्ण आम्ही तपास सीबीआयला देऊन जवळजवळ 4-5 महिने झालेत आणि महाराष्ट्राची जनता आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा लोक अतिशय उत्सुकतेने प्रतीक्षा करतायत की केव्हा सीबीआयचा रिपोर्ट जनतेसमोर येतो, जेणेकरून सुशांत सिंगनी आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याच्या बाबतीतला त्यांचा जो इन्व्हेस्टिगेशनचा रिपोर्ट आहे तो रिपोर्ट लवकरात लवकर सीबीआयनी जनतेसमोर ठेवण्याची गरज आहे। आज गृहमंत्री म्हणून मला अनेक लोक प्रश्न विचारतात की सुशांत सिंगच्या केसचं काय झालं, हत्या आहे की आत्महत्या? त्याच्यामुळे त्याचा खुलासा लवकरात लवकर सीबीआयने करावा अशी मी त्यांना विनंती करतो।